नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचं स्वागत. जर तुम्ही येत्या पोलीस भरती 2026च्या परीक्षेला सामोरे जाणार असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. अनेक विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात, पण परीक्षेच्या दिवशी मात्र त्यांना अशा प्रश्नांचा सामना करावा लागतो, जे त्यांनी कधी पाहिलेच नसतात. मग तिथे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो आणि हातचे मार्क जातात. म्हणूनच मागील प्रश्नपत्रिकांचा आणि बदलत्या पॅटर्नचा खोल अभ्यास करून मी असे काही प्रश्न निवडले आहे, जे तुम्हाला परीक्षेत विचारले जाण्याची शक्यता आहे. चला तर मग सुरुवात करूया. 24 फूट व्यास असलेली विहीर 70 फूट खोल खणल्यास त्यातून किती घनफूट माती बाहेर काढावी लागेल? आता इथे विहीर काय असणार आहे? दंडगोलाकृती असणार आहे. म्हणजेच काय, सिलेंडरच्या शेपमध्ये ती असणार आहे विहीर. तर ती 70 फूट खोल खणायची आपल्याला आणि किती घनफूट माती बाहेर निघेल हे विचारले. तर ती सिलेंडरच्या आकारामध्ये असणार आहे विहीर, बरोबर. तर त्याची व्यास जो दिलेला आहे विहिरीचा, तो किती दिलेला आहे? 24 फूट दिलेला आहे. 24 फूट व्यास दिलेला आहे आणि उंची दिलेली आहे आणि 70 फूट खोल. 70 फूट म्हणजे हे आपण हाईट घेऊया याची. 70 फूट खोल. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, किती घनफूट माती बाहेर काढावी लागेल यासाठी आपल्याला वृत्तचितीचे घनफळ किंवा सिलेंडरचे घनफळ हा आपण फॉर्म्युला यूज करतो इथं. वृत्तचितीच्या आकाराची ही विहीर असणार आहे. वृत्तचितीचे घनफळ फॉर्म्युला आहे πr²h. आता इथे आपल्याला व्यास दिलेला आहे विहिरीचा, तो व्यास दिलेला आहे किती? 24 फूट. इथे आर आपण फाइंड करूया. d/2 म्हणजेच का व्यास भागिले 2 आपली त्रिज्या येईल. 24/2 आपली त्रिज्या येईल 12 फूट, बरोबर. आता हा 12 फूट येईल. उंची आहे आपल्याकडे 70 फूट. आता या फॉर्म्युल्यामध्ये पायची व्हॅल्यू काय येईल? 22/7. आर आहे आपल्याकडे 12 गुणुले 12 कारण r² आहे आणि एच किती? 70. आता हे 22 गुणुले 10 220 होईल. 12चा वर्ग किती होतो? 144. आपल्याला हे फाइंड करायचं आहे. आता इथं आपलं उत्तर असेल 31,680 घनफूट माती बाहेर काढावी लागेल. घनफूट माती बाहेर काढावी लागेल. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर असेल 31. क्वेश्चन नंबर 2. एक व्यक्ती ट्रेनमध्ये बसून वाटेतील इलेक्ट्रिकचे पोल मोजतो. 2 इलेक्ट्रिक पोलमधील अंतर 30 मीटर आहे. ट्रेनचा वेग ताशी 72 किलोमीटर असल्यास 5 तासात ती व्यक्ती किती पोल मोजेल? आता इथे काय दिलेलं आपल्याला? 2 इलेक्ट्रिक पोलमधील अंतर 30 मीटर आहे. समजा आपल्याकडे 5 पोल आहेत, बरोबर. 1 2 3 4 आणि 5 हे 5 जर पोल असतील तर इथं गॅप किती असणार आहेत? 4 गॅप असणार आहेत. 30-30 मीटरचे 4 गॅप असणार आहेत. त्यामुळे हा पोल आपण सुरुवातीला कन्सिडर करत नाही. तो आपण काय करतो? नंतर ॲड करायचा, बरोबर. सुरुवातीचा पोल किती आहे? 1. संख्या किती आहे त्याची? 1. आता आपल्याला काय करायचं आहे? इथे 72 किलोमीटर अंतर दिलेलं आहे, बरोबर. 72 किलोमीटर वेग दिलेला आहे. वेग दिलेला आहे 72 किलोमीटर पर हॉवर. 72 किलोमीटर. 72 किलोमीटर हे डिस्टन्स जे आहे ते आपल्याला मीटरमध्ये करायचं आहे. वेगाचं कन्व्हर्जन करायचं नाही इथं आपल्याला, तर डिस्टन्सचं कन्व्हर्जन करायचं आहे. मग 72,000 काय होईल? मीटर होईल. कारण 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, बरोबर. त्यामुळे हे झालं 72,000 मीटर. आता 5 तासात, आता हे काय आहे? अंतर आहे. 72,000 मीटर अंतर आहे आपल्याकडे हे आणि वेळ आहे आपल्याकडे किती? 5 तासात. 5 तासात म्हणजेच आपल्याला काय करूया आपण? किती पोल आपल्याला क्रॉस करावे लागतील हे आपण कसं काढणार? 72,000 गुणुले 5 आणि 30 एवढं 2 पोलमधील अंतर किती आहे? 30 आणि 5 तासात एवढं डिस्टन्स कव्हर करून 30 एवढे अंतरावरचे किती पोल आपण कव्हर करू हे बघूया. 1 तासाला तो एवढं अंतर कव्हर करतोय, बरोबर. कारण वेग काय दिलाय? 72,000 किलोमीटर पर आवर. एका तासात 72,000 मीटर एवढं डिस्टन्स तो कव्हर करतोय व्यक्ती ट्रेनने आणि 5 तास त्याला असा प्रवास करायचा आहे. म्हणून आपण हे काय घेतोय? न्यूमरेटरला घेतोय. म्हणजे 30 मीटर का घेतलं इथं? पण कारण 2 पोलमध्ये अंतर हे
2 पोलमधील अंतर हे काय आहे 30 आहे. त्यावरून आपल्याला पोलची संख्या फाइंड करता येईल. आता हे किती होणार 12,000 पोल येतील हे. बरोबर 12,000 पोल आणि सुरुवातीचा एक पोल म्हणजेच पोलची संख्या टोटल किती असेल 12,001. पर्याय क्रमांक डी. ए आणि बी हे 2 मित्र SP कॉलेजच्या मैदानाभोवती धावतात. एका फेरीसाठी एला 6 मिनिटे लागतात तर बीला 8 मिनिटे लागतात. दोघांनी सकाळी 6 वाजता धावायला सुरुवात केली तर पुन्हा किती वाजता ते दोघे एकाच वेळी आरंभ बिंदूवर भेटतील. आता इथे अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपण काय करतो लसावीची कन्सेप्ट वापरतो. अशा प्रकारचे भरपूर क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत. तर पुन्हा ते किती किती वाजता एकत्र भेटतील अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये लसावी. आता इथे किती दिले 6 मिनिटे एला एक फेरी पूर्ण करण्यास लागतात. आता ते गोलाकार आकाराचं मैदान आहे. तर एला ती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 6 मिनिटे लागतात आणि बीला ती फेरी पूर्ण करण्यासाठी 8 मिनिटे लागतात. आता 6चा आणि 8चा आपल्याला लसावी घ्यावं लागले. 6चा 8चा लसावी काय बघूया. लसावी कसा काढतोय आपण 2 गुणिले 3 येणार 6चा आणि 8चा 2चा क्यूब येणार 3 म्हणजे 24 लसावी येईल. बरोबर 24 म्हणजे 24 मिनिटाने ते भेटतील पुन्हा परत एकत्र. आता दोघांनी सकाळी 6 वाजता धावायला सुरुवात केली म्हणजे 6 वाजता 6 प्लस हे 24 मिनिटांनी ते भेटतील म्हणजे 6 वाजून 24 मिनिटांनी ते पुन्हा भेटतील. बरोबर पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. 6 वाजून 24 मिनिटांनी ते पुन्हा भेटतील. वृक्षतोडीमुळे दरवर्षी एका जंगलातील झाडांची संख्या 6% घटल्यामुळे 2 वर्षांनी झाडांची संख्या 26,508 झाली तर 2 वर्षापूर्वी एकूण झाडांची संख्या किती होती. प्रश्न सोडवण्यासाठी आपण चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला पण यूज करू शकतोय. पण ते खूप लेंदी होतो क्वेश्चन. चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला जर तुमच्या लक्षात नाही राहिला तर तो क्वेश्चन राहून जातो. तर बघूया आपण हा सिंपल कसा सोडवायचा. 2 वर्षांनी झाडांची संख्या किती होणार आहे 26,508. आता हे आपण लिहूया 2 वर्षांनी किती होणार 26,508. बरोबर. आता सुरुवातीला आपण काय करूया तर 2 वर्षापूर्वी किती होती संख्या x असं मानूया आणि 6ने घट होते त्यामुळे काय करूया 100 वजा 6 भागिले 100 गुणिले 2 वर्षे घट होते ती त्यामुळे 2 वेळा लिहितोय आपण 100 वजा 6 भागिले 100. हा जर फॉर्म्युला यूज केला तुम्ही पटकन उत्तर निघेल. चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला इथे यूज करत बसायचं नाही. बरेच मुलं चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला यूज करतात. इथं आपण सोप्या पद्धतीने सॉल्व करतोय. हा 94 होईल 94 डिवायडेड बाय 100 26508. आता इथे 2ने डिवाइड करूया हे काय होईल 50 होईल 47 डिवायडेड बाय 50 होईल. आता काय करूया 26,508 इंटू 50 इंटू 50 डिवाइड काय होईल 47 इंटू 47 इज इक्वल टू x. आता 47 इंटू 47 किती होईल ते बघूया पहिला. x बरोबर 26,508 इंटू 47 इंटू 47 किती होईल 2,209. आता हे 2,209 गुणिले 12 किती होईल 26,508. आता हे 12 गुणिले 2500 केलेलं आहे इथं आपण 30,000. म्हणजे पूर्वी झाडांची संख्या 30,000 होती आणि 2 वर्षामध्ये प्रत्येकी वर्षामध्ये 6% घट झाल्यामुळे झाडांची संख्या किती झाली 26,508. आपलं उत्तर असेल झाडांची संख्या 2 वर्षापूर्वी 30,000 होती. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. एक व्यापारी 1 डझन सफरचंद रुपये 200 रुपयाला विकत घेतो आणि 8 सफरचंद रुपये 90ला विकत असल्यास त्याला किती टक्के नफा अगर तोटा होईल. प्रश्न क्रमांक 5. आता या प्रश्नामध्ये काय करायचं आहे आपण एक फॉर्मॅट यूज करायचा इथे. वस्तू आणि रुपये. वस्तू या सुरुवातीला लिहायच्या इथे रुपये लिहायचे आणि हे खरेदी किंमत लिहायची आणि विक्री किंमत. आता इथे वस्तू किती दिलेल्या आहेत 1 डझन. 1 डझन वस्तू म्हणजे किती 12. हा इथं वस्तू लिहायचं आहे आणि इथं रुपये. हा सिक्वेन्स जर तुम्ही
बदलला, म्हणजे इथं रुपये लिहिले, इथं वस्तू लिहिल्या, हा पूर्ण क्वेश्चन हा पुढे चुकत जातोय. त्यामुळे इथे 1 डझन म्हणजे 12 वस्तू ₹200 विकत घेतोय आणि 6 सफरचंद विकत घेतोय म्हणजे खरेदी किंमत असणार आहे ही. आणि आणि 6 सफरचंद ₹90 विकतोय तो, म्हणजे विक्री किंमत. 6 सफरचंद ₹90 विकतोय. आता इथे काय करायचं, आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. 12 गुणुले 90 वजा 6 गुणुले 200 आणि डिनॉमिनेटरला काय येईल, हा जो इथं असतोय तो पुन्हा इथं रिपीट करतोय आपण. 6 गुणुले 200 गुणुले 100. आपल्याला पर्सेंटेजमध्ये काढायचा आहे नफा किंवा तोटा. काय होतोय तो, नफा होईल किंवा तोटा होईल. तर हे किती होईल, 1200 भागिले 1200 गुणुले 100. तर हे 2 शून्य निघून जातील. हे उत्तर काय येईल, वजा 120 भागिले 12 म्हणजे वजा 10% आपलं उत्तर आलेलं आहे. आता मायनस चिन्ह काय इंडिकेट करतंय, तर आपल्याला या व्यवहारात तोटा झालेला आहे आणि तो 10%चा तोटा झालेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. ते 10%चा तोटा आपल्याला या व्यवहारात झालेला आहे. त्या व्यापाराला या व्यवहारात 10%चा तोटा झालेला आहे. RACE रेस या शब्दातील अक्षरे किती वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येतील. आता इथे प्रश्न काय आपल्याला, रेस या शब्दातील अक्षरे किती वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येतील. आता रेस आपल्याला हे मांडणी करायची आहे. ज्यावेळी मांडणी करायची असते त्यावेळी अरेंजमेंटचा प्रश्न आहे. अरेंजमेंट म्हणजेच काय, मांडणी. तर हा प्रश्न कोणत्या चॅप्टरमधला आहे, प्रोबॅबिलिटीमधला आहे. प्रोबॅबिलिटी किंवा संभाव्यता म्हणताय तुम्ही, संभाव्यतामधला हा क्वेश्चन आहे आणि त्यामध्ये आपल्याला मांडणी करायला सांगितले, म्हणजे अरेंजमेंट करायला सांगितले. ज्यावेळी मांडणी किंवा हा अरेंजमेंट असतोय त्यावेळी आपण पी हा वर्ड वापरतोय, पी. आता इथे 4 शब्द आहेत, RACE 4 आहेत, म्हणून 4P आणि ही अक्षरे किती वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येतील. आता आपल्याला कोणती पर्टिक्युलर 2, पर्टिक्युलर 3 त्यातली मांडणीसाठी घ्यायची नाहीत. ही 4ही अक्षरे आपल्याला मांडणी करायची आहेत. त्यामुळे आपण 4P4 असा फॉर्म्युला यूज करतोय आणि 4P4चा PR फॉर्म्युला आहे हा. म्हणजेच आपण कसं लिहितोय, n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस r फॅक्टोरियल. जेव्हा आपण NCR यूज करतोय, हा पण फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे. n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल हा फॉर्म्युला यूज करतोय. जेव्हा सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये हा यूज करतोय आणि अरेंजमेंटच्या प्रोसेसमध्ये हा आपण NPR हा फॉर्म्युला यूज करतोय, बरोबर. आता आपल्याला इथे n फॅक्टोरियल किती आहे, 4 फॅक्टोरियल आणि n मायनस r म्हणजे इथं r पण 4 आहे, n पण 4 आहे, म्हणजे 4 मायनस 4 0 फॅक्टोरियल. त्यामुळे आपलं उत्तर काय असेल, 4 फॅक्टोरियल. तर 4 फॅक्टोरियल म्हणजे काय, 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. त्यामुळे 24 आपलं उत्तर येईल. 24 वेजने किंवा 24 पद्धतीने हा रेस हे अक्षर आपण लिहू शकतोय. जे पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे. त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 15 होते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती. क्वेश्चन नंबर 7 बघा इथे. सरासरीचा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक इतके क्वेश्चन पेपर आपण पाहिलेले आहेत, त्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन आपल्याला दिसतोच आणि यावर्षीही हा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. तर आपण एक छोटी त्याचा ओल्ड सरासरी प्लस मधील वाढ, सरासरीमध्ये झालेली वाढ गुणाकार कशाचा घ्यायचा आहे, गुणुले आता संख्या, सुरुवातीची संख्या किती आहे, 20 विद्यार्थी आहेत आणि त्यामध्ये एक शिक्षक ॲड झालेत, म्हणजे नवीन संख्या. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. तुम्ही ओरली सॉल्व कराल तुम्ही अशा प्रकारचे क्वेश्चन, जर तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ असेल तर. आता ओल्ड सरासरी किती आहे, जुनी सरासरी किती आहे, 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष, शिक्षक ॲड होण्याच्या आधी. आता वाढ किती झालेली आहे सरासरीमध्ये, सुरुवातीला सरासरी 14 होती, आता सरासरी किती आहे 15, म्हणजे वाढ किती झाली, 15 वजा 1 14 गुणुले नवीन संख्या किती आहे, 20 विद्यार्थी होते, त्यामध्ये एक शिक्षक ॲड झालेत, म्हणजे किती 21. तर 14 अधिक 21 35 काय असणार आहे, वर्ग शिक्षकांचे वय असणार आहे. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल.
एका वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या चौपट होते. 6 वर्षानंतर तिचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी जास्त होत असेल तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय? एका वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या चौपट होते. 6 वर्षानंतर तिचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी जास्त होत असेल तर आज त्यांच्या वयांचे गुणोत्तर काय? पोलीस भरतीचा पेपर आता स्मार्ट झालाय, त्यामुळे तुम्हालाही तुमची पद्धत बदलावी लागेल. काय करूया आपण? इथं ओरली ऑप्शनवरून जातोय आपण. तर आता एक पहिल्या वाक्यामुळेच तुम्हाला हे क्वेश्चनचा आन्सर मिळणार आहे. एका वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या चौपट होते. आता ऑप्शन डी मध्ये बघा 25:7 आहे ऑप्शन डी. आता 1 वर्षापूर्वी काय होणार? -1 केलं आपण म्हणजे किती? 24 आणि 6 होईल. आता एका वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या चौपट होते. त्यामुळे ऑप्शन डी होऊ शकतोय बहुतेक. तर आता हा ऑप्शन तुम्ही पुढे व्हेरिफाय पण करू शकताय. तर ओरली मी सांगते की ऑप्शन डी उत्तर असणार आहे याचं. आता हे उत्तर असणार आहे. पुढे बघूया आपण हे व्हेरिफाय करूया उत्तर हेच येतंय की नाही. एका वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलाच्या वयाचं चौपट. मुलाचे वय x घेऊया. आईचे वय येणार 4x. एका वर्षापूर्वी. आता आजचे वय काय येणार आहे? दोघांचे आजचे वय. मुलाचे वय येईल x+1 आणि आईचे वय येईल 4x+1. 6 वर्षानंतर तिचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी जास्त होत आहे. 6 वर्षानंतर म्हणजे आता मुलाचे वय काय होईल? x+1+6 आणि हे आईचे वय होईल 4x+1+6 म्हणजेच किती होईल? x+7 मुलाचे होईल आणि 4x+7 आईचे वय होईल. आता 6 वर्षानंतर तिचे वय आहे 4x+7 मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी दुप्पट मुलाच्या वयाचे आणि 5 वर्षांनी जास्त हे आईचे वय असणार आहे. आता हे सॉल्व करूया. 2x+14+5 4x+7 होईल. 4x+7 2x+19 होईल इथे. 4x - 2x होईल हे आणि 19 - 7 म्हणजे 19 - 7 12 होईल आणि 4x - 2x होईल. x येईल 6. म्हणजेच आता त्याने विचारले आज त्यांच्या वयांचे गुणोत्तर काय? आजच्या वयांचे गुणोत्तर. आजचे वय काय आहे मुलाचे? आपल्याला x+1 आणि आईचे वय काय? 4x+1. 4x प्लस गुणोत्तर विचारले, त्यामुळे 4x+1 डिवायडेड बाय हे 4x+1 डिवायडेड बाय हे x+1. एक्सची व्हॅल्यू इथं पुट करूया. एक्सची व्हॅल्यू आहे 6 डिवायडेड बाय 7. जे आपण ओरली फाइंड केलेलं 25 डिवायडेड बाय 7 उत्तर असेल. जे आपण फाइंड करून पण आपल्याला सेमच उत्तर मिळालेलं आहे. त्यामुळे थोडी स्मार्ट ट्रिक पण वापरावी लागेल आपल्याला एक्झाममध्ये, कारण पेपर स्मार्ट झाला आहे. त्यामुळे आपल्याला आपली पद्धत बदलावी लागेल. भेटूया पुढच्या भागात अशा चॅलेंजिंग प्रश्नांसोबत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.